पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्ति कथासार अध्याय 30। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ करते भगवंताची स्तुती स्तवन करू लागलेले आहेत की हे भगवंता तू कसा आहेस, तर जगाचा उद्धार करणारा, रुक्मिणीचा पती, सर्व साक्षी दिगंबर आहे, तुझा जय जयकार असो। पाठीमागच्या अध्यायामध्ये भर्तरीला विरक्तपण आलं आणि गोरक्षनाथाच्या बरोबर गिरनार पर्वतावरती जाऊन पोचले गेलेले आहेत। पोचले पण रात्रंदिवस अपार असं प्रेम त्या दोघांच्या मध्ये आहे आणि त्याच्यामुळं दोघंही एकमेकाच्या सानिध्यामध्ये अतिशय आनंदामध्ये राहू लागले। याच्यानंतर गोरक्षनाथ 3 रात्र गिरनार पर्वतावरती राहिले। मग दत्त महाराजांना विचारून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्याकडे जाऊ लागले। तेव्हा दत्त महाराज म्हणू लागले, हे बाळा गोरक्षनाथा, माझा शिष्य मच्छिंद्रनाथ मला पुष्कळ दिवस झालं भेटलेला नाही, तरी माझे डोळे त्याच्या भेटीसाठी भुकेलेले आहेत। तरी हे जेवलगा माझ्या शिष्याला मच्छिंद्रनाथाला आणून भेटव, असं दत्त महाराजांचं बोलणं ऐकलेलं आहे। गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत की हे महाराजा, तुमची आणि माझ्या गुरुवर्याची मच्छिंद्रनाथांची भेट घालून देईन। आणि मग मच्छिंद्रनाथांचा मार्ग धरून गोरक्षनाथ जाऊ लागलेले आहेत। तेव्हा इकडं काय झालेलं आहे, तर नाथ दीक्षा राजाला दिलेले, त्याच्या डोक्यावरती वरदानाचा हात ठेवलेला आहे आणि त्याला चिरंजीव पद देऊन अक्षय केलं। जो वर कल्याण आहे तोपर्यंत भर्तरी राजा हा चिरंजीव होईल, असं दत्त महाराजांनी वरदान दिलं आणि सांगितलेलं आहे। याच्यानंतर भर्तरीला अभ्यासाला प्रारंभ केलेला आहे। ब्रह्मज्ञान शिकवलं, रसायन ज्ञान शिकवलं, कविता शिकवलेल्या आहेत, वेद सांगितलेला आहे, ज्योतिष, व्याकरण, धनुर्धर, जलतरण पाण्यामध्ये पोहण्याची विद्या, वैद्य विद्या आहे, घोड्यावरती बसणं, असं सर्वांमध्ये भर्तरीला पारंगत केलेला आहे। कोकशास्त्रादी नारद कळा ज्या आहेत, चतुर्थ भाष्य, मीमांसक, पातंजल, याच्यामध्ये त्या भर्तरीनाथाला प्रवीण केलेला आहे। याच्यानंतर गहन असं वैद्यशास्त्र शिकवलं, वातास्त्र, पावसाचं अस्त्र, अग्नीचं अस्त्र, अशी अस्त्र दत्त महाराजांनी भर्तरीला सांगितली। कामास्त्र आहे, धर्मास्त्र आहे, वाताकर्षण अस्त्र आहे, वज्राचं अस्त्र आहे, पर्वताचं अस्त्र, वासव शक्ती हे दारुण अस्त्र, नागाचं अस्त्र, गरुडाचं अस्त्र, आणि त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे, देवाचं अस्त्र आहे, काळाचं अस्त्र आहे, मोहनास्त्र आहे, रुद्राक्ष, विरक्तास्त्र, याच्यामध्ये दत्त महाराजांनी
त्या भर्तरी राजाला निपुण केलं. निर्वाणास्त्र, दानव प्रवीणास्त्र, सर्व अस्त्र सांगितलेली आहेत, शिकवलेली आहेत. त्याच्यानंतर कार्तिकास्त्र, स्पर्शास्त्र, विभक्तास्त्र, मानवास्त्र, पक्षाचा अस्त्र, प्राण्याचा अस्त्र, कामिनीचा अस्त्र, सर्व अस्त्रांचा उपदेश केलेला आहे. याच्यानंतर सघोण अशी जी साबरी विद्या आहे, ती साबरी विद्या पूर्वी राजा प्रवीण असलेला ती अस्त्रशस्त्र विद्या, ती सर्व विद्या गुरुमुखानं प्राप्त झाली. त्याच्यानंतर सुगंधित असा मल्यागार त्या मिश्रित मृदकेशर जे आहे, हरणाच्या भेंबीतली कस्तुरी, त्या गंधाचं वागुत्तर, त्याच्यासाठी काय बोलावं. असो अशा पद्धतीनं विद्या संपन्न भर्तरीला अत्री नंदन दत्त महाराजांनी केलेला आहे. आणि याच्यानंतर साबरी व्यक्त करून पूर्णपणाला मिरवलं गेलेलं आहे. नागपत्राच्या ठिकाणी सगळी दैवतो आणि त्या मित्रकुंडाच्या जवळ भर्तरीनाथांना पाठवलं. मग तेथे भर्तरीनाथांची स्वारी आलेली आहे. 52 वीर जे सगळे आहेत, ते 52 वीर त्या झाडावरती आहेत. आणि मग जसं मच्छिंद्रनाथांनी त्यांना प्रसन्न करून घेतलं, त्याच पद्धतीनं क्लेश झाले, त्रास झाला, पण मच्छिंद्रनाथासारखंच 52 वीरांना प्रसन्न करून घेतलं. मग सगळे देव प्रसन्न करून घेतलेले आहेत. श्री गुरुचे चरण पाहावे म्हणून मग दत्त महाराजांच्या जवळ बद्रिकाश्रमामध्ये येऊन पोचलेले आहेत. मग बसून पूर्ण तप गिरनार पर्वताच्या ठिकाणी सुखवस्ती झालेली आहे. आणि मग दोघंही मच्छिंद्रनाथाची वाट बघू लागलेली आहेत. तर इकडे गोरक्षनाथ गर्भगिरी पर्वतावरती आलेले आहेत. परम आवडी, ज्या ज्या वेळेला परम हा शब्द येतो त्याच्या पुढं काहीच नसतं. परम सौभाग्य, परम औदार्य, परम भक्ती, परमवीर चक्र, परम म्हणजे त्याच्या पुढं काहीच नाही असा हा शब्द असतो. आणि म्हणून परम आवडीनं आनंदभरीत असे गोरक्षनाथ आपल्या गुरु मच्छिंद्रनाथांना भेटले. मच्छिंद्रनाथांच्या पायावरती माथा ठेवलेला आहे आणि म्हणू लागले, महाराजा आपण आनंद भरीत आहात, तुमच्या भेटीची गोड आणि दत्त महाराजांना लागलेली आहे. तरी त्यांची आपण भेटी घेऊ, आनंदाची पर्वणी उभी राहील. जसं चकोराला पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यानंतर प्रेमाची लहर उचंबळली जाते, किंवा समुद्र आहे आणि तो समुद्र पौर्णिमेच्या रात्री जशी चंद्रामुळं भरती येते. लोखंड आहे, चुंबकाच्या कडं आकर्षित होतं. त्या न्यायानं दत्त महाराज हे तुम्हाला भेटण्यासाठी व्याकुळ आहेत. असं गोरक्षनाथांचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग मच्छिंद्रनाथ हे म्हणू लागलेले आहेत, हे वत्सा, माझे स्वामी दत्त महाराज यांना मलाही भेटावं वाटतं आहे. मग काही दिवस तिथं राहून दोघंजण तिथून जाऊ लागले. विदर्भ देशीचा मार्ग होऊन जात असताना कौंडण्यपुरी गावामध्ये सहज भिक्षेच्या निमित्तानं गेलेले आहेत. त्यावेळेला तेथीचा शशांकर नावाचा राजा स्वतःच्या मुलावरती कोपलेला होता. कोपला, पण कसा कोपला
तर चव्हाट्यामध्ये म्हणजे चौकामध्ये दूताच्या हातून मुलाचे पाय आणि हात तोडून टाकले. याच्यावरती श्रोत्यांच्या मनामध्ये कल्पना येईल की राजा मुलावरती एवढा कोपला, इतकं मुलावरती कोपण्याचं कारण तरी काय आहे. तरी हे कविज्ञ महाराजा गुढत्व ठेवण्याचं कारण काय आहे. प्रांजळपणाने श्रोत्यानं सांगावं, वक्त्यानं सांगावं आणि श्रोत्याने ऐकावं, असं श्रोत्यांचं वचन ऐकलेलं आहे. आणि मग अनुसंधान द्या. तेथीचा राजा जो शशांवर आहे, अतिशय प्रज्ञावंत आणि धार्मिक असा राजा, ज्याच्याकडं धैर्य, औदार्य, बळ, संपत्ती, सत्यत्व, यश आणि कीर्ती, असा शशांकर राजा. पण त्या राजाला संतती नव्हती. संतती नव्हती म्हणून राजाचं चित्त हे उद्विग्न झालेलं होतं. त्याला राज्य, वैभव, छत्र, सिंहासन आवडत नव्हतं. आसन आवडेना, वसन आवडेना, शयन आवडेना, अन्न पान भोजन आवडेना, चातुर्य, भोग आदी, गायन, कला, कुसर काहीच आवडेना. सदा एकांत ठिकाणी राहून वंशलतेची घोकणी करू लागला. तर त्यालाच एके दिवशी मंदाकिनी नावाची त्याची राणी होती. आणि ती मंदाकिनी राणी म्हणू लागलेली आहे, हे महाराजा, संततीसाठी एवढा तुम्ही धाक धरला गेलेला आहे, घोकणी घातलेली आहे. पण आपल्या कपाळावरती जे ब्रह्मदेवानं लिहिलेलं आहे, त्याच्यावरती जर त्यानं सांगितलं असेल की तुम्हाला पुत्रसंतती होणार नाही, तर मग त्याला कोणीतरी काय करू शकणार आहे. तरी हे सर्वज्ञ महाराजा, तुम्ही चित्त उगाच जाळू नका, व्यर्थ या शरीराला भंगू देऊ नका. राजा मात्र वडवानळ त्याला चिंतेचा लागला गेला आणि शरीर हे त्याचं क्रश होऊ लागलं. संसार ओस वाटू लागला. आणि मग ती मंदाकिनी जी आहे, ती मंदाकिनी राजाला बोध करू लागलेली आहे. चिंतादरीमध्ये ही संसारवल्ली सोडून चिंतेमध्ये व्यग्र होऊ नका. दिवसानुदिवस त्या राजाला अधिकच चिंता वाटू लागलेली आहे. आणि मग एके दिवशी अतिशय निष्ठुर झालेला आहे. महादेवाची तपश्चर्या करतो असं म्हणून त्यानं मंत्र्याला बोलावून घेतलं. वैभव सगळं त्याच्या स्वाधीने गेलं. स्वतःच्या बरोबर थोडे दूत घेतलेले आहेत आणि दक्षिण दिशेनं तो राजा जाऊ लागलेला आहे. रामेश्वराच्या ठिकाणी जायचं आणि तिथं महादेवाला प्रसन्न करून घ्यायचं. आणि मग असं म्हणून चाललेला राजा कृष्णा संगमावरती तुंगभद्रा इथं जाऊन पोचलेला आहे. तिथं गेल्यानंतर तिथंच मुक्काम केलेला आहे. रात्रीची वेळ झाली. राजा झोपेमध्ये आणि त्याच वेळेला त्या शशांकर राजाच्या स्वप्नामध्ये स्वतः पंचवदन 10 हात असलेले महादेव पार्वतीपती त्या शशांकर राजाच्या स्वप्नामध्ये आले आणि म्हणू लागले, हे राजा, हे संसारवल्ली, या संसारवल्लीमध्ये तुझं जे चित्त आहे ते चिंतादरीमध्ये व्यापलेलं आहे. तरी याच ठिकाणी तुला संतान प्राप्त होईल. पण तुंगभद्राच्या या संगमामध्ये, या चिमट्यात, याच्या तटावरती पार्वती सहित माझी मूर्ती, त्याच लिंगाची तू नित्य पूजा कर.
ते लिंग सकामाला काम स्वार्थ पावला जाशील. याच्या विना तुझी खंती जाण्यासाठी, तुझी चिंता जाण्यासाठी कुठलाही दुसरा उपाय नाही. असं स्वप्न त्या शशांक राजानं पाहिलेलं आहे आणि तेच त्या राजाच्या चित्ताला पटलेलं आहे. आणि मग त्या संगमावरती जाऊन तो पाहू लागलेला आहे. त्यावेळेला जुनाट असं लिंग तिथं त्याला पाहायला मिळालं, पण त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली नव्हती. राजानं ते पाहिलेलं आहे आणि मग प्राणप्रतिष्ठा केली. ब्राह्मणांना बोलावलं गेलेलं आहे आणि प्राणप्रतिष्ठा विधियुक्त अशी केलेली आहे. थोडासा उत्सव केला आणि मग त्याच्या मनामध्ये रामेश्वराला जाण्याचा विचार होता तो मात्र तिथंच थांबलेला आहे. अपार लोक असे तिथं येऊ लागले आणि मग हर हर महादेव म्हणून महादेवाचा गजर करू लागले. अखंड नामाचा गजर होऊ लागला. जय जय शिवसंगमेश्वर, जय जय शिवसंगमेश्वर असं लोक गर्जना करू लागले. पण त्याच्या जवळच मध्यक्षितीमध्ये भद्र संगमामध्ये त्या गावामध्ये भूदेव ब्राह्मणाच्या जातीतला एक प्राज्ञिक असा मित्राचार्य त्याचं नाव होतं. तो वेदपाठक होता, अतिशय उत्तम. त्याची बायको, तिचं नाव शरयू, ती अतिशय पतिव्रता, सुज्ञ, ज्ञानिक. पण त्या दोघांनाही संतती नव्हती. त्याच्यामुळं दोघेही अतिशय क्षीण झाले. मग त्या दोघांनी त्याच महादेवाची पूजा चालू केली. असे काही दिवस लोटून गेले. त्यावेळेला स्वर्गामध्ये काय घडलं, सर्व गण मिळून महादेवांच्या सभेमध्ये बसलेले होते. सुधाम अतिशय मनोहर रत्न जडत असा त्या धामामध्ये शिवसभा बसलेली आहे. आणि अशा या सभेमध्ये ही सगळी गणमंडळी बसलेली असताना सुरोचना नावाची अप्सरा चंद्रमौळी, तिला पाचारण केलेलं आहे. त्यावेळेला ती सुरोचना देवांगणा, ती सिद्धांगणा मदनासारखी अतिशय सुंदर आहे. ती महादेवांच्या समोर आलेली आहे, त्या सभेमध्ये आलेली आहे आणि तिनं आपलं कला दाखवायला सुरुवात केली. नाट्य करू लागलेली आहे, चातुर्य गायन करू लागलेली आहे, चतुर्थ स्वरामध्ये गायन करू लागलेली आहे, ताण मान संकेत दाखवू लागलेली आहे आणि नाचू लागलेली आहे. पण नाचत असताना तिच्या मनामध्ये भावना आली. तिच्या चित्तामध्ये असं वाटलं की या महादेवाबरोबर जर मी रत झाले तर. महादेवांच्याबद्दल काम तिच्या मनामध्ये उत्पन्न झाला. असा काम तिच्या मनामध्ये पेटला गेलेला आहे. त्या शरीरावरती त्याच्या खुणा उमटू लागल्या आणि मग उत्तम असं नृत्य करत असताना ती चाचरली गेली. ती अप्सरा चाचरलेली आहे हे उमापती महादेवांनी पाहिलं. तिची भावना मनामध्ये लगेच कळालेली आहे. महादेव म्हणू लागलेले आहेत ही काम वासनेनं पेटलेली अप्सरा आहे. तरी अहंकार हा विलक्षण आहे. योग्य अशी ही कामीन नाही, तरी हिला सुलभ जन्म देऊन तिच्याबरोबर रत व्हावं अशी कल्पना आणलेली आहे. आणि त्याच वेळेला पशुपती महादेव बोलू लागलेले आहेत, हे सुरोचने
तुझ्या मनामध्ये काम उपजलेला आहे आणि तो तुझ्या चित्तातला काम मला समजलेला आहे, पण तू अशी भ्रष्टपणे शीघ्र मृत्यूभूमीमध्ये जाऊन पडशील. भद्रसंगमी तुझा ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म होईल. मित्राचार्य तुझ्या बापाचं नाव आणि शरयू नावाची तुझी आई असेल. तिच्या कुशीमध्ये तुझा जन्म होईल. तू मानव देह तुला प्राप्त होईल. असं सांगितल्याच्या नंतर सुलोचना भयभीत झालेली आहे. चित्तामध्ये म्हणू लागलेली आहे, मी स्वर्गच्युत झाले, या मृत्यू लोकाच्या ठिकाणी चालले. हीन असं दैव माझं उदयाला आलं. आहा, चित्तामध्ये माझ्या काय आलं आणि त्याच्यामुळं माझं दैव फुटकं झालं. अलाभ झाला. शिव महादेवांच्या बरोबर रत व्हावं अशी इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झाली, पण आता मात्र माझं पतन झालं. आहा, जे आता काय करू. एक करायला गेले आणि प्रारब्धानं दुसरंच घडवलं. रत्नमाणिक हातामध्ये घ्यायला गेले, पण काच मणीच हातात आला. अशी सुलोचना चिंता करू लागलेली आहे. अतिशय म्लान वदन झालेली आहे. चेहरा सुकला गेलेला आहे आणि मग महादेवाची स्तुती स्तवन करू लागलेली आहे. म्हणू लागली, हे महाराजा कैलासपती, नंदी वाहना चक्रवर्ती, त्रिशूळधारी, तुमच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, सर्वांगाला विभूती आहे, व्यक्त अव्यक्त असा तू आहेस. हर्षांकुश, गदा, तोमर, डमरू, चक्र आणि कपाल पात्र ही तुझ्या 10 हातामध्ये शोभून दिसत आहेत. आणि रुंड मुंडाच्या माळा हे महादेवा तुमच्या गळ्यामध्ये आहेत. कपाळावरती चंद्र आहे, कबरीमध्ये गंगा आहे, श्वेतवर्ण. तुला पर्वतावरती वस्ती करायला आवडतं. पूर्ण जोग साधणारा असा तू देव आहेस. तरी हे उमा मायाधवा, देवा श्रेष्ठा महाभावा, हे महादेवा तू विज्ञानधारणी आहेस म्हणून तुला महादेव म्हणतात. तरी आता प्रज्ञावंता, माझी व्यथा तुम्ही वारण करावी. भोळेपणी मानून मला उशाप द्यावा. अशी तिची वाणी ऐकलेली आहे. असं तिचं बोलणं ऐकलं आणि मग पार्वतीपती महादेव प्रसन्न झालेले आहेत आणि म्हणू लागले, हे सुलोचने, तू या पृथ्वी तलावरशी जाशील, पण तू माझी अर्चना कर, माझी पूजा कर. मग प्रत्यक्ष मी अवतारित होऊन सहज तुला स्पर्श करीन. त्याच वेळेला माझा स्पर्श झाल्याबरोबर तुला हे स्वर्गातलं या कैलासामधलं स्वस्थान प्राप्त होईल. हाच माझावर शाप आहे. तरी आता खेदाचा लोप कर आणि काही काळजी करू नको. आणि मग त्याच वेळेला ती उर्वशी निघालेली आहे. भद्रसंगमी जो ब्राह्मण होता मित्राचार्य आणि शरयू नावाची ज्याची बायको होती, त्या शरयूच्या पोटामध्ये तिनं प्रवेश केलेला आहे. पुढे दिवसानुदिवस 9 महिने पूर्ण झाले आणि मग त्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाला. त्याच वेळेला त्या मित्राचार्य आणि शरयू दोघा नवरा बायकोंना अतिशय आनंद झाला.
पण ती अगोदरचीच उर्वशी होती. अहो तिच्यावर स्वरूपाचं वर्णन काय करावं. जन्म झाल्याबरोबर उगवता सूर्य असावा अशी सोन्यासारखी ती चमकू लागलेली आहे. चंद्रासारखे तिचं मुख आहे. डोळे हे कानापर्यंत लांब आहेत. खंजरीट पक्षासारखे दैदिप्यमान असे डोळे दिसू लागलेले आहेत. जिचं मुख पाहिल्यानंतर मदन सुद्धा लाजला जाईल, मदनाला मूर्छना येईल, अशी ती मुलगी जन्माला आली. जिचे दात माणिकवणी वर्णी, ओठ जे आहेत ते सुहास्यवदन आहेत, आणि रत्न असावं त्या रत्नासारखी पोवळासारखे ओठ, सरळ नाक आहे, परम तेजवंत अशी. त्या चंद्रानं जर पाहिलं तर चंद्राला सुद्धा लाज वाटेल. चंपक मालतीच्या श्वासमाळा असाव्या, मर्यागिरी चंदनानंच त्याच्या भोवती मुंग्यानं रुंजी घालावी. तशा पद्धतीनं एक कोस वनामध्ये जर मर्यागिरी चंदन असला तर मग एक कोसावरून सुद्धा भुंगे त्याच्याकडं आकर्षित होतात. आणि मृगमध जो आहे तो कितीही गुंडाळून ठेवला, हरणातल्या बेंबीतली कस्तुरी कितीही गुंडाळली तरी त्याचा वास काही कमी होत नाही. अशा पद्धतीनं ती हत्तीसारखी डुलत चालणारी दिवसेंदिवस मोठी होऊ लागलेली आहे. 12 वर्ष वयाची कदंबा असं तिचं नाव ठेवलं गेलं. आणि ही कदंबा 12 वर्षाची झाली, पण ती इंद्रियाचं दमन करणारी. पिता हा प्रयत्न करू लागलेला आहे हिचं आता लग्न करून द्यावं, पण सदा विरक्त अशी शिवस्मरणामध्ये शिवध्यानामध्ये कायन वाचन अंतःकरणानं जिनं महादेवाची आराधना केली. ती महादेवाची प्रार्थना करू लागली, भक्ती करू लागलेली आहे. आणि त्याच वेळेला तिचे आई वडील सुद्धा महादेवाच्या मंदिरामध्ये जात होते. त्यांच्याबरोबर ही लावण्यलतिका कदंबा सुद्धा महादेवाच्या दर्शनासाठी जात होती. लहानपणी नित्य महादेवाचं दर्शन करून येत होती. पुढं ती मोठी झाली आणि मग स्वतः एकटीच महादेवाच्या पूजेसाठी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ लागली. अशा पद्धतीनं 12 वर्ष लोटली गेलेले आहेत. आणि मग एक सुदिनासा दिवस आलेला आहे. आई वडील घरी आहेत. ती महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवांची पूजा करण्यासाठी गेलेली आहे. त्यावेळेला महादेवांच्या मंदिरामध्ये कुणीच नव्हतं. एकटीच कदंबा त्या एकट्या कदंबेनं आतमध्ये प्रवेश केला. जय हर 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 महादेव असं म्हणून मस्तक जमिनीवरती टेकलेलं आहे. आणि त्याच वेळेला महादेव तिच्यासाठी त्याच वेळेला दृश्यमान झाले. गुप्त असे शिव महादेव तिला पाहू लागलेले आहेत. ती मुलगी अतिशय सुलक्षण आहे आणि अतिशय सुंदर मुलगी ती पाहिलेली आहे. जशी आकाशातले वीज असावी, महादेवाचं मंदिर लखलखीत झालेलं आहे. आणि तिला पर्णापती महादेवांनी पाहिलं. त्याच वेळेला महादेव हे आतुर झालेले आहेत. कामाच्या वेष्टनामध्ये पडले गेले. आणि मग हास्ययुक्त होऊन कार्तिक स्वामीचे वडील मनामध्ये इच्छा धरू लागलेले आहेत
की या कदंबेच्या बरोबर रथ व्हावं. आणि म्हणून अतिशय चपळपणानं तिला पकडण्याचा धरण्याचा प्रयत्न करू लागले. शिव हे तेज खाणीये धावत येऊ लागले. सूर्यासारखं तेज आहे आणि त्याच्यामुळे ती कदंबा अतिशय भयभीत झाली. भयभीत होऊन ती कदंबा पळू लागलेली आहे. महादेवाचं मंदिर सोडून बाहेर आली. पण शिव हे कामातूर झालेले होते. तिच्या मागे पळू लागले. कदंबा पुढं पळू लागलेली आहे. महादेव तिच्या पाठीमाग पळू लागले. दोघंही या पृथ्वी तलावरती धाव करू लागलेले आहेत. धावत असताना महादेवांनी जाऊन तिला स्पर्श केलेला आहे. पण शिव स्पर्श आहे तो महादेवांचा स्पर्श आहे. आणि त्याच वेळेला मानवाचा देह तिनं सोडून दिला. ती कदंबा सुलोचना अप्सरा झालेली आहे आणि स्वर्गाला निघून चालली. ती अप्सरा स्वर्गाकडं निघून चाललेली आहे. कैलासाला निघून चाललेली आहे. चालली पण इकडं महादेवांचा काम हा उजळलेला होता आणि त्याच्यामुळं इंद्रिय पाड झालेला आहे आणि द्रवला गेला. वीर्य पतन झालेला आहे आणि मग द्रवलेला आहे. वीर्य पतन झालेला आहे. कृष्णेचा काठ पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी आहे आणि मग त्या पाण्यामध्ये ते मिसळलं गेलं. पूर्वीपासून पर्वताचा असणाऱ्या तिथून कृष्णा संगम आहे आणि तेच रेतपात तिथं येऊन त्या नदीमध्ये मिसळलेला आहे. पर्जन्य काळ हा अचाट होता आणि त्याच्यामुळं ते कृष्णाच्या पात्रामध्ये जाऊ लागलं. त्या संधीमध्ये त्याच वेळेमध्ये हा शशांकर राजा स्नान करण्यासाठी कृष्णा नदीमध्ये उतरलेला होता. शशांकर राजानं स्नान केलं. तटावरती येऊन स्थिर बसलेला आहे. स्नान संध्या सर्व सारलेली आहे आणि सूर्यासाठी अर्घ्यदान देऊ लागला. आपल्या हातामध्ये कृष्णेचं पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य देत असताना ते जे रेत आहे त्या शशांकर राजाच्या ओंजळीमध्ये गेलं. मानव देहाचा स्पर्श झाला. त्याच वेळेला त्या रेताचा पुतळा तयार झाला. एक क्षण लागायच्या आत सगळे अवयव दैदिप्यमान दिसू लागले. राजानं प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की बाळ आपल्या हातामध्ये निर्माण झालेला आहे. राजा हा अतिशय हर्षयुक्त झाला. अतिशय आनंदित झाला. म्हणू लागलेला आहे, मला महादेव प्रसन्न झाले. अयोनी संभव मुलगा प्रजादक्ष असा मला प्राप्त झाला. तरी हा कोणी मही अवतार या पृथ्वी तलावरती अवताराला आला. हा कोणीतरी ब्रह्मदेव असावा, विष्णू भगवंत असावा किंवा महादेव असावा, देव गुरु बृहस्पती असावा किंवा देवांचा राजा इंद्र असेल असा आनंद मनामध्ये मानलेला आहे. राजा उठलेला आहे. ते बाळ हृदयाला धरलं आणि आपल्या शिबिरामध्ये आलेला आहे. मंदाकिनी नावाची सुंदर राणी सत्यत्व पतिव्रता तिनं बाळ पाहिलेलं आहे. तिलाही अतिशय आनंद झाला. मंदाकिनी म्हणू लागलेली आहे, हे महाराज, हे बाळ कोणाचं आणलेलं आहे? आणि मग राजानं सांगितलं, सूर्याला अर्घ्य देत असताना माझ्या ओंजळीमध्ये याचा अवतार झालेला आहे. तरी हा ईश्वरानं तुला पुत्र दिलेला आहे.
दिला. कुणी दिला? महादेवांनी दिला. तरी याचं पालन तू आपल्या पोटच्या लेकरासारखं कर. असं राजाचं बोलणं ऐकलेलं आहे. मंदाकिनी राणीला अतिशय आनंद झाला आणि मग अतिशय प्रेमाचं भरता आलेलं आहे. बाळाला हृदयाच्या ठिकाणी कवळून धरलं. हृदयाला धरल्याबरोबर तिला प्रेमाचा पान्हा फुटला गेलेला आहे आणि मग स्तन मुखाला लावलं. त्याच वेळेला पान्हा फुटला गेला. तिनं त्या बाळाला अमृत पाजलं. संस्कार केले गेलेले आहेत आणि मग 12व्या दिवशी पाळण्यामध्ये घातलं. कृष्णागराचं नाव ठेवलेलं आहे. आणि मग राजा महादेवापासून तिथून परत निघता झालेला आहे. कौंडण्यपूर या गावी तो राजा येऊन पोचला. याच्यानंतर दिवसेंदिवस कृष्णागर हा 10 वर्षाचा झाला आणि मग त्या शशांकर राजाला वाटू लागलं की आपल्याला आता सून आणावी. या कृष्णागराचं लग्न लावून टाकावं. आणि मग कर्दम नावाचा मंत्री पुरोहित त्या दोघांना राजानं बोलावलेलं आहे आणि देशांतरावरती पाठवलं की आपल्या या कृष्णागरासाठी एखादी सुलक्षणी अतिशय सुंदर अशी मुलगी बघून या. आणि मग ती मुलगी पहा, रूपवती असावी, गुणानं कृष्णागरासारखे असावे अवश्य. म्हणून तो मंत्रिक वृंद सर्व देशामध्ये फिरू लागलेला आहे. पुरोहित संबंध बघू लागलेला आहे कृष्णागराचे आणि जी मुलगी पाहिल त्या मुलीचे गुण पाहू लागलेले आहेत. पत्रिका पाहू लागले. वेगवेगळे राज्य फिरून आलेले आहेत. नाना क्षेत्र पाहिले. पण मुलगी काही कृष्णागरासारखी कुठं दिसली नाही. कृष्णागराचं रूप हे कसं आहे? अयोनी संभव अवतारी आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यासारखे सुंदर गुणाने युक्त अशी एकही मुलगी आढळली नाही. मग तो मंत्री आणि पुरोहित सर्व देशोदेश फिरून श्रमले गेले, थकले गेले. पण कुठंही मुलगी काही त्या गुणांनी रूपाने युक्त त्या कृष्णागरासारखी दिसेना. रूप पाहिले तर गुणही नासायचे आणि गुण पाहिले तर स्वरूपही नासायचे. रूप बघितलं तर गुणच जमत नव्हते. असं योग बघितलं तर एक कुठली तरी बाजू कमी दिसू लागली. अशा पद्धतीनं कुठंही मुलगी सापडेना. अतिशय श्रम पावलेले आहेत आणि स्वस्थानाला निघून आले. राजाला भेटलेले सगळा वृत्तांत सांगितलेला आहे. अपरिमित इतक्या मुली आम्ही पाहिल्या, पण गुण रूप आणि घटितार्थ काही कुठं जमाना. पत्रिका कुठं जमेना. गुणाने रूपाने लक्षणाने युक्त अशी मुलगी काही सापडली नाही. हे महाराज, 2 वर्ष लोटली. आम्ही मुली पाहिल्या पण कुठं काही जमून येईना. असं राजाला मंत्री सांगून आपल्या घराला निघून गेले. अशा पद्धतीनं 6 महिने दिवस लोटून गेले. एके दिवशी काय झालं तरी यमाचे दूत या पृथ्वी तलावरती आले आणि मंदाकिनीला स्वर्गाला घेऊन गेले. मग जे मंदाकिनीचं शरीर आहे ते जमिनीवरती पडलं गेलेलं आहे. त्या मंदाकिनी राणीचं प्रेत शशांकरानं पाहिलं. अतिशय विवळ झालेला आहे. शोक सागरामध्ये शशांकर राजा बुडून गेला.
आहा माईक देह, पण मेल्या मागे कुणीच मरत नाही. त्याला शोक प्रवाह उचंबळला गेलेला आहे, हुंदके देऊ लागलेला आहे. त्याच्यानंतर त्यानं त्या राणीची मंदाकिनीची उत्तर क्रिया केली. राजा सिंहासनावरती बसलेला आहे. त्यालाही 1 वर्ष पूर्ण झालं आणि वर्ष झाल्याच्या नंतर मंदाकिनीचा श्राद्ध विधी शशांकर राजानं उरकला पण राणीशिवाय त्याचं मन मात्र चिंतेमध्ये बुडून गेलेलं आहे. त्याला काही कल्याण वाटेना. काम वासना उत्पन्न झालेली आहे, पुष्कळ व्याकुळ होऊ लागलेला आहे. पण तो राजा इंद्रिय दमनी होता. व्यभिचार हा कधी त्याच्या मनामध्ये आला नाही. आणि मग मंत्र्याला बोलावून घेतलेला आहे. मंत्र्याला आपल्या जवळ बसवलं आणि म्हणू लागलेला आहे, हे मकरंदा सुलक्षणा, तू देशोदेशामध्ये भ्रमण करण्यासाठी गेलेला होता, पण रूपवंत सगुण अशी एखादी मुलगी कुठं आढळली का? मंत्री म्हणू लागलेला आहे, राजा, कुमारी अतिशय स्वरूपवंत मुलगी आहे, गुणही उत्तम दिसत आहेत, पण पत्रिका काही जुळत नाही. आणि मग त्या मंत्र्याला बोलू लागलेले आहेत की जरी मुलासाठी ती पत्रिका जमत नसली तरी माझ्या नावानं जमते का ते शोधून बघा. आणि मग त्या पुरोहितानं मंत्र्याला दोघांनी टिपणं पाहिली गेलेली आहेत. त्या पुरोहिताला बोलवून घेतलं आणि पत्रिका जुळू लागलेले आहेत. मग तो पुरोहित सगळी टिपणं पाहू लागलेला आहे. त्यावेळेला चित्रकूटीचा राजा, त्याची मुलगी भुजध्वज नावाचा राजा आणि त्याची मुलगी भुजावंती अतिशय सुंदर आहे आणि राजाच्या बरोबर तिची पत्रिका जुळती आहे. रूपवंत आहे, गुणवंत आहे आणि सगळं गुण जुळून आलेले, 36 गुण जुळले. आणि मग मंत्र्याला बोलावलेलं आहे. मंत्र्याला बोलवून चित्रकूटाला पाठवलं. भुजध्वजाला जाऊन तो मंत्री भेटलेला आहे. सगळा वृत्तांत सांगितला आणि मग या शशांकर राजाला भुजावंती देण्याचं भुजध्वज राजानं मान्य केलं. लग्नपत्रिका लिहून पाठवली गेलेली आहे. तोच राजाचा दूत परत आला, सर्व वर्तमान सांगितलं. लग्नपत्रिका आणि दूत पाहिलं. शशांकर राजाला अतिशय आनंद झालेला आहे. आणि मग सगळा सराजम घेऊन तो राजा निघालेला आहे. लग्न सोहळा उरकला गेला आणि मग ती भुजावंती नावाची जी मुलगी आहे ती राणी, तिला घेऊन शशांकर राजा आपल्या नगरीमध्ये परत आला. अशा पद्धतीनं 13 वर्ष सगळं व्यवस्थित भुजावंती आलेली आहे. इकडं कृष्णागर जो आहे, भुजावंती 13 वर्षाची आहे आणि कृष्णागर हा 17 वर्षाचा झालेला आहे. पण भुजावंती अंतपुरामध्ये त्या राजमहालामध्ये महाडीवरती गेलेली आहे आणि सगळे राजसेना, राजवाडा जो आहे तो पाहू लागलेली आहे. अशा पद्धतीने एकांतामध्ये भुजावंती आणि सावत्र सवतीचा कोणीतरी मुलगा आहे एवढंच तिच्या कानावरती आलेलं होतं. पण तिनं सवतीच्या मुलाला, या कृष्णागराला कधीही पाहिलेलं नव्हतं. आणि मग एक दिवस उजडलेला आहे. राजा हा हरणाच्या शिकारीसाठी वनामध्ये निघून गेलेला आहे. कृष्णागर जो आहे तो त्याच्या महालावरती चढलेला आहे
आणि तो पतंग उडू लागलेला आहे. सहज हातामध्ये दोरी घेतलेली वावडी उडू लागलेला आहे आणि त्या खेळामध्ये त्याचं चित्त गुंतलेलं आहे. इकडं भुजावंती राणी स्वतःच्या धामावरती महालावरती गेलेली आहे आणि तिनं समोर पाहिलं पुढच्या महालावरती काय झालेलं आहे तर अतिशय सुंदर देखणा असा राजपुत्र पाहिलेला आहे. पण तिला माहीत नाही की हा आपला सवतीचा मुलगा आहे. आणि मग त्या सुंदर अशा कृष्णागराला पाहिलं, तिच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला. सेविकेला बोलू लागलेली आहे, पलीकडच्या त्या महालावरती वावडी उडवतो आहे, त्याला बोलावून घेऊन ये. असं त्या दासीनं ऐकलं आणि मग कृष्णागराच्या जवळ गेलेली आहे आणि त्याला म्हणू लागलेली आहे की तुझ्या आईनं तुला बोलावलेलं आहे, तरी हे महाराजा शीघ्रगतीनं चालावं. असं त्या कृष्णागरानं ऐकलं. अवश्य तो असं म्हणू लागलेला आहे. तो जो दोर आहे त्या वावडीचा दोर सेवकाच्या हाती दिलेला आहे आणि आपण त्या दासीच्या पाठीमागून चालू लागलेला आहे. पण जात असताना त्याच्या मनामध्ये अतिशय आनंद आहे की आपल्या सावत्राईनं आज आपल्याला भेटण्यासाठी बोलवलेला आहे. राजा लग्न करण्यासाठी गेलेला होता. त्यावेळेला हा कृष्णागर तीर्थयात्रा करण्यासाठी देवदर्शनासाठी गेलेला होता. त्याला पुष्कळ दिवस लोटलेले होते. आपली सावत्राई कशी आहे हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं आणि म्हणून तो म्हणू लागलेला आहे, आज माझ्या भाग्याचा दिवस उजळला. आज मला माझ्या माऊलीनं वासराला बोलावलेला आहे. आज माऊलीला कुठून पान्हा फुटला. आज माझ्या भाग्याची सावली जी आहे ती आज सफळ संपूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीनं आनंदाचा उत्सव चित्तामध्ये आहे. आणि त्या दासीच्या पाठीमागून हा कृष्णागरचा चालत जाऊ लागलेला आहे. त्यावेळेला ती जी भुजावंती वरती होती तिनं कृष्णागर येताना पाहिलेलं आहे. खाली धावत पळत आली आणि जे शयनगृह आहे तिथं गेलेली आहे. त्या शयनगृहाचं जे दार आहे ते दार धरून ती उभी राहिली. समोर सुकुमार असा राजपुत्र येत असलेला कृष्णागर तिनं पाहिला. त्याच वेळेला ती जी दासी त्याच्याबरोबर आलेली होती तिला हातानं खून केलेली आहे. दासी निघून गेली आणि मग दासी गेल्यानंतर इकडं कृष्णागर जो आहे तो चालत चालत समोर आलेला आहे. गेल्याबरोबर सावत्राई म्हणून कृष्णागरानं नमस्कार केला. पण ती मदनबाळी काम वासनेनं वेष्टलेली होती. तिच्या चित्तामध्ये काजळी आलेली होती. अज्ञान प्राप्त झालेलं होतं. आपल्या मुलानं आपल्याला नमस्कार केलेला आहे हेही तिच्या ध्यानात आलं नाही. आणि मग हे पाहिल्यानंतर कृष्णागर मनामध्ये दचकलेला आहे. पण तिच्या जवळ गेलेला आहे आणि त्याच वेळेला त्या भुजावंतीनं त्या कृष्णागराचा हात धरलेला आहे आणि म्हणू लागलेली आहे, माझ्या मनामध्ये कामवासना उत्पन्न झालेली आहे, तरी माझी कामवासना तृप्त कर. त्यावेळेला तू कसा आहेस, तुझं स्वरूप हे सूर्यासारखं तेजस्वी आहे. तुला पाहून माझ्या मनामध्ये काम उत्पन्न झालेला आहे. तरी चितेविन हे शरीर काम जाळू पाहत आहे, तरी माझ्या या देहाला शांत कर.
असं तिचं बोलणं ऐकलेलं आहे. शशांकाला भयंकर राग आलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे, जनावरात सारखं काय वागतेस? अरण्यामधलं वनामधलं तू सावज आहेस का? वनातला प्राणी आहेस का? तू प्रत्यक्ष माझी सावत्र ये. आणि ही कुडी बुद्धी तुझ्या मनामध्ये कशी निर्माण झाली? तुझ्या या कृत्यापासून तुला पुढे कोण सोडवेल? आहा, स्त्री जात ही अमंगळ आहे, दुर्गमाची नदी आहे, परम चांडाळ आहे, अनर्थाचं भांडार आहे, जगामध्ये बंड वाढवणारे आहे. असं कृष्णागरानं म्हणून हसडून आपला हात सोडलेला आहे आणि पुन्हा येऊन आपल्या माडीवरती वावडी खेळण्यामध्ये गुंग झाला. इकडे भुजावंतीला समजलं की हा राजविंडा तरुण हा आपला सवतीचा मुलगा आपलाच मुलगा आहे. मग मात्र अतिशय परम भयभीत झालेली आहे. दासीला बोलावलं आणि म्हणू लागली, बाई ओ, विघ्न आलं. प्रेम हे भयानक माझा आता प्राण घेईल. तो परपुरुष नव्हता, माझ्या सवतीचाच मुलगा होता. हे मात्र मला माहीत नव्हतं. तरी हा वृत्तांत झालेला आहे. आता तो राजाला सांगेल. राजाला सांगितल्यानंतर राजा माझा प्राणाचा घात करेल. तरी आता विष घेऊन आपला प्राण द्यावा. प्राण गेल्यानंतर सगळं मग माझं कल्याण होईल. विपरीतात विपरीकरण करणे होईल. ही सगळी गोष्ट गुप्त राहील. नाहीतरी वाचल्यानंतर विटंबनाच होईल. नाना प्रकारचे क्लेश भोगावे लागतील. तरी याच्यामध्येच आता सार गोष्टी आहे. मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही. नाहीतर जर वाचलं तर हा जो राजा आहे शेवटी विटंबना करून मारून टाकील. आणि मारल्यानंतर सगळ्या लोकांमध्ये बाई ही अपकीर्तीची होती. म्हणतील रांड होती, परम कुजात, भ्रष्ट बुद्धीची पापीन होती, असं लोक म्हणतील. असा दुर्घट विचार ओढवलेला आहे. तरी सारात सार गुप्त प्रकरणी आपल्या जीवावरच उदार व्हावे, असं तिचं बोलणं त्या दासीनं ऐकलं. आणि मग ती दासी पुढं काय तिला सांगेल ते 31व्या अध्यायामध्ये, पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. तरी हा ग्रंथ भक्तिसार तुमच्या श्रोत्यांच्यासाठी अतिशय मनोहर. तुम्हीच वदवणारे आहात. निमित्त मात्र धुंडीचा मुलगा मालू आहे. स्वस्ती श्री भक्तिकथासार समदवृक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर 33तमाध्याय गूढः श्रीकृष्णार्पणमस्तु. नवनाथ भक्तिकथासार 33माध्याय समाप्त. कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय.